तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आत्ता उठलेला आहेत आणि आपल्याला आता लगेच आंघोळ करून फ्रेश व्हायचं आहे, कारण आपल्याला जायचं आहे आता गणपतीचं दर्शन करण्यासाठी. आपण आता सगळ्यात पहिलं आंघोळ करून रेडी होऊन येऊ. तर मित्रांनो, आपण झालो आहे आता रेडी. आपण आता जाणार आहे डायरेक्ट गणपतीचं दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो, हे बघा, ही आपली रूम होती. आपण आता रेडी झालेलो आहेत, आंघोळ करून फ्रेश झालेलो आहेत. आणि आपल्या रूमच्या बाल्कनीमधूनच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं, म्हणजे मंदिर दिसतं तिथून. हे आपण आता तिथं जाणार आहे दर्शन करण्यासाठी. तर आपण आता रेडी झालो आहे, गणूदादा रेडी होतो आहे आणि आपण आता निघणार आहे डायरेक्ट पैपीच जाणार आहे. आपण गाडी घेऊन जाणार नाही आहे आणि लगेच निघालो आहे आपण आता तिकडं जाण्यासाठी. आपण आता पैपीच जातो आहे. आता जाऊया आपण मंदिराकडे आणि जाता जाता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुकाराम महाराजांची भेट असताना जो पुतळा बनवलेला आहे ते दिसलं आणि लगेच आपण आलो आता मंदिराच्या सभामंडपमध्ये. तर मित्रांनो, हे आहे आता इथलं मंदिर. म्हणजे सकाळी आले म्हणून इथं मोबाईल अलाउड करून दिला, नाही तर इथं अलाउड नाही मोबाईल. आपण लगेच व्हिडिओ काढून घेतले ना, लगेच जाणार होतो आपण नाश्ता करायला. आपण आलो होतो आता उटाप्पा खाण्यासाठी आणि सगळ्यात पहिले नाश्ता करून परत निघालो हॉटेलकडं. आता आपण चेकआउट करून निघणार आहे. आज सगळ्यात पहिलं हॉटेलला जाणार आहे आपण. या मंदिराजवळचं परिसर एकदम भारी होतं मित्रांनो, एकदम स्वच्छता होती आणि लय मोठं परिसर आहे या मंदिराचा. आणि आपण आलो होतो आता हॉटेलवर. सगळ्यात पहिलं तर आपल्या कंपनीचं आपण एकदा टी शर्ट घालून घेतलं आहे आणि आता चेकआउट करून निघणार आहे आपण. आता गणूदादा चेकआउट करायला गेले. आता चेकआउट करून आपण डायरेक्ट जाणार आहे नाशिककडे. म्हणजे आपल्याला आता कशासाठी जायचं आहे माहिती आहे मित्रांनो, आपण आता डीलर बघितले नाही. आपण आता पहिलेच गाडी बसून घेऊया. गाडी पुसून घेतली. आपण हार आणला होता तिथून मंदिरातून, ते हार लावून दिला आहे गाडीमध्ये आणि आता निघालो आहेत आपण डायरेक्ट नाशिकच्या दिशेने. तर मित्रांनो, आपल्याला आज काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला आता डीलर बघायची, आपल्याला डीलरशिप द्यायची त्यांना. आपल्या निओ फार्मटेकचे जी मशनरी त्याची, त्यामुळं आपण आता डीलर बघणार आहे. परत आपण शेतकऱ्यांचं फार्म बघणार आहे मोठं एखादं तिथं डेमो द्यासाठी. आता आपण हे आपले जे हे आहेत याच्यामध्ये पूर्ण मशीन दिसतं. इकडे एकदम डोंगर आहे, पूर्ण डोंगर भाग होता आणि इकडं पाण्याची कमी होती थोडी. पाणी कमी होतं त्याच्यामुळं आपण तिथं जास्त इंटरेस्ट नाही घेतला आणि तिथून डायरेक्ट निघालो पुढं. इथं काही जे आपलं मशीन जाणार नव्हतं त्याच्यामुळं आपण तिथून डायरेक्ट पुढं पोहोचलो. आता मित्रांनो, आपण आता मोठ्या हायवेला होतो. इथं पण पूर्ण डोंगरच आहे, म्हणजे पूर्ण डोंगरी भागातूनच जात होतो आपण. इकडं खूप मोठं मोठाले डोंगर होते, म्हणजे पूर्ण डोंगरातून रस्ता तयार केलेला होता समृद्धी महामार्गासारखा. आणि आपण त्या डोंगराच्या रस्त्यानं जातोय, घाट पोहता त्या रस्त्यानं आणि लगेच आलो आपण आता थोडं खाली. आणि इकडं थोडं हिरवं वातावरण दिसलं, बरं वाटलं. आपण तिकडं शेतकरी बघायचा प्रयत्न केला, पण मित्रांनो तिकडं काय झालं आहे माहिती आहे का, तिकडं आणि ऊस आणि कांदे दोनच पीक आहे आता आणि गहू आहे थोडाफार. त्यामुळे आपलं मशीन त्याच्यात चालत नाही आणि आपण आता थांबलो मित्रांनो जेवण करण्यासाठी. सगळ्यात पहिलं तर आपण जेवण करून घेणार आहे, कारण 2 वाजून गेले ते. आपण आता जेवण करून घेणार आहे, कारण लय भूक लागली आपल्याला. आणि परत आलो होतो आपण आता गाडीकडे. आता जेवण झालं आहे आपलं आणि जेवण करून निघालो परत पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो, आपण नाशिककडे जाणार होतो, पण काय झालं आहे माहिती आहे का, आपल्याला डीलर भेटले नाही. म्हणून आपल्या योगेश सरांचं म्हणणं असं आलं की आपण आता पुढं न जाता वापस घरी यावं, म्हणून आपण आता घरी जाण्यासाठी निघलो होतो. आपण आता समृद्धी महामार्गावर चढणार आहे, कारण आपण समृद्धीहून थोडं लवकर होतो. 2 घंट्यात रस्ता आहे समृद्धीना. आणि आपण आता समृद्धीला चढायला लागलेलो आहेत. आता हे समृद्धीचे आपण आता इथून डायरेक्ट समृद्धी महामार्गाने जाणार आहे. 134 किलोमीटर आहे आपलं छत्रपती संभाजीनगर तिथून. आपण लगेच समृद्धीला गाडी टाकून घेतली आता. आणि मित्रांनो, आपण एक डिलिव्हरी देण्यासाठी आलो होतो आणि आपण एक काल डिलिव्हरी पण दिली आहे. आपला विषय काय झाला आहे माहिती आहे का, आपण डीलर बघण्यासाठी आलो पण आपल्याला डीलरशिप भेटली नाही इकडं. कारण इकडले जे शेतकरी, इकडले जे पीक आहे ते फक्त जास्त तर कांदे आणि ऊसावर ज्यादा इकडं, म्हणजे जे शेतकरी आहे ते तेच करते. आणि लगेच आपण समृद्धीला चढणार आहे. आणि मित्रांनो, आपण आता समृद्धीला लागलो होतो. आता सध्या गणूदादा गाडी आणते. आपण आता थोड्या वेळात आपण गाडी आणणार आहे पुढं. थोडं पुढं गेल्याच्या नंतर आपण गाडी चालवणार आहे. आणि मित्रांनो, आपण बसलो होतो आता गाडी चालवण्यासाठी. मी गणूदादा म्हणलो होतो की मला बघायची गाडी चालू, म्हणून आपण आता गाडी चालवायला बसलो होतो आणि निघालो होतो आपण आता आपल्या गावाकडे जाण्यासाठी. आणि आपण आता भरपूर लांबपर्यंत गाडी चालवली. आता थोडं राहिलं आहे आपलं संभाजीनगर, 10-15 किलोमीटर. आणि आता गणूदादा बसणार आहे चालवण्यासाठी, कारण आपण जेव्हा समृद्धी उतरतो त्या टायमाला पोलीस असते आणि माझं काही लायसन नाही बनवलेलं अजून. त्यामुळे मी उतरून गेलो आणि गणूदादा बसले होता गाडी चालवण्यासाठी. आणि आपण आता सगळ्यात पहिलं तर समृद्धी उतरून घेणार आहे. आता थोडं बाकी उतरायला, 2-1 किलोमीटर. आपण लगेच खाली उतरून घेणार आहे एकदा आता. आणि मित्रांनो, आपण आता समृद्धी उतरून घेतलं आहे आणि लागलो आहे आता आपल्या गावाकडल्या जाणाऱ्या रस्त्याला. आणि मित्रांनो, गणूदादा म्हणले की आपण आता थोडं थंड हो, म्हणून आपण थांबलो होतो आता ज्यूस पिण्यासाठी. पण सगळ्यात पहिलं तर एकदा ज्यूस पिऊन घेऊया, कारण लय गरम झालं होतं. आपण समृद्धीनं आलो होतो आणि बोर पण झालो होतो 2 तासा प्रवासात तो. त्यामुळे आपण एकदा सगळ्यात पहिलं ज्यूस पिऊन घेतला आहे आणि निघालो आहे आता परत आपल्या गावाकडे जाण्यासाठी. आणि थोडं राहिलं आहे आपलं आता गाव तिथून 10-15 मीटर. आणि मित्रांनो, आपण पोहोचलो होतो आता आपल्या घरी.
आपण थोडं लवकर आलो आहे. आपण 6 वाजेपर्यंतच घरी पोहोचले. मग सगळ्यात पहिलं तर आपण आलो, कपडे चेंज करून घेतले. त्यानंतर आले मित्रांनो आपल्या घरी चिऊ. आणि चिऊ खेळत बसली. थोडी खालीच होती, म्हणजे ती खाली खेळत होती. तिच्यासोबत आपण थोडं खेळून घेतले. तर मित्रांनो ती रोज येत असते आपल्या इथं संध्याकाळच्या टाईमला. ते तिच्या पप्पा संग येते रोज खेळायला. इथं आपल्या इथं सगळे बसेल असते आपले भाऊन ते, म्हणून ती येते रोज. आणि मित्रांनो आपल्याला जायचं आता गॅरेजवर. आपण 2 दिवस अगोदर एक गहू फिल्टर करायची मशीन आणलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो ती. आपण आलो आहे आता गॅरेजवरती आणि ट्रॅक्टरला जी जोडलेली दिसते मित्रांनो, ती पूर्ण गहू फिल्टर करायची मशीन आणली आपण. आता तिचं आपण थोडे नट तुटले होते, त्यामुळे आपण ते सगळ्यात पहिले वेल्डिंग करायला आलो आहे. आणि आता तीच वेल्डिंग चालू आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.